सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शुभारंभ भाजपचा सांगली आणि मिरजेचं आराध्य दैवत असलेल्या गणरायाला वंदन करून करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आहेत। प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे, कशा पद्धतीनं प्रचार सुरू झालेला आहे? प्रचार तर ऑलरेडी चालू झालेला आहे, कारण आम्ही चिन्हाची वाट बघितली नाही आहे। जे उमेदवार दिले तेव्हापासून आणि उमेदवार न देताही प्रचाराची सुरुवात झालेलीच आहे। घरोघरी झाले 2-2 राऊंड 3-3 राऊंड काय कार्यकर्त्यांचे नेते मंडळीचे उमेदवारांचे पूर्ण झालेले आहेत आणि ह्या दृष्टिकोनातून आज खरा प्रचार आजपासून सुरू होते। त्यामुळे निश्चितच स्टार प्रचारक असतील, आम्ही लोक असू आणि त्या माध्यमातून आम्ही वारंवार फिरून आम्ही लोकांना कन्व्हिन्स करू। आम्ही लोकांना एक पॉम्पलेट दिलेलं आहे, त्या पॉम्पलेटमध्ये आम्ही क्लिअर मेन्शन केले की आम्ही ह्या 5-7 वर्षामध्ये आम्ही काय कामं केली। त्यामुळं काम करणारा पक्ष आहे आणि आश्वासनाची पूर्तता करणारा हा पक्ष आहे। त्या दृष्टिकोनातून प्रथमतः आम्ही तुमची एवढी कामं केली आहेत, तेवढी कामं तुमची बाकी आहेत, तेही आम्ही करू, पण कामं करून आम्ही मतदान मागायला जातो आहे, आश्वासन देऊन आम्ही मतदान मागायला जात नाही आहे। एकीकडे सर्व पक्षामध्ये उमेदवारी डावलली असे आरोप होत आहेत, मात्र भाजपमध्ये निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांना तुमच्या माध्यमातून जवळपास 9 ते 10 जणांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होते। नाही, जरूरी आहे की कार्यकर्ता हा किती वर्ष थांबणार आहे, पण नवीन कार्यकर्त्यांना, एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना आणि विश्वास पक्षावर ठेवणाऱ्या कार्यकर्त्याला कुठं न्याय मिळाला पाहिजे। ह्या दृष्टिकोनातून आम्ही 11 उमेदवारांना, नवीन चेहरे पण एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते, पक्षासाठी आता राबलेले कार्यकर्ते, त्यांना मी उमेदवार दिलेले, त्याचं कौतुक सगळ्या जनतेतून होते। भाजप बघितलं तर भाजप आणि 2 मित्रपक्ष सोडले एकच असं युती आहे की 78 ठिकाणी निवडणूक लढवते, मात्र जे विरोधी आहेत ते काही ठिकाणी भाजपच्या विरोधात, काही ठिकाणी आपल्या स्वतःच्या विरोधात आहेत। त्यामुळे नेमकं कोण कोणाच्या विरोधात आहे हेच कळेना झाले, गोंधळाची परिस्थिती आहे। गोंधळाची परिस्थिती नाही, आम्ही कुणाचं काय झालं आम्ही हे शोधत बसत नाही आहे, आम्ही शोधतोय आमच्या पक्षाची रणनीती। त्या रणनीतीप्रमाणे आमचा कार्यकर्ता, आमचे नेते मंडळी काम करतात का नाही ह्या माध्यमातून आम्ही काम करत असतो। बऱ्याच वेळा असं झालं की रस्त्यावर पण ई-बी फॉर्म वाटले गेले लोकांची, तुम्हाला ई-बी फॉर्म धरा, तुम्हाला ई-बी फॉर्म धरा, तुम्हाला ई-बी फॉर्म धरा, आणि जे आमच्याकडे रुसले फुसले जे एकनिष्ठ नसतील कार्यकर्ते ते तिकडे जुळले गेले, पण त्यांचं आता परिस्थिती बघा तुम्ही काय आहे त्यात। पण बऱ्याच लोकांनी काल मी आव्हान केलं सगळ्यांना की पक्षाचा उमेदवार आहे आणि कमळावर चिन्हावर लढत असेल तर बाकीच्यांनी पक्षाला एकनिष्ठ असणाऱ्या म्हणणाऱ्या सगळ्यांनी आपापले अर्ज काढून घ्या, आणि ते ऐकलं, मान दिला पक्षाला आणि सगळ्यांनी ते अर्ज काढून घेतले। 1-2 अशी उदाहरणं झाली, पण ते 1-2 उदाहरणं त्याला परिस्थिती वेगळी होती, पण त्या माध्यमातून पक्षाला साथ देणारे कार्यकर्ते आज ताकदीने उभं राहिले आहेत। नक्कीच बघतो की निष्ठावंतांना उमेदवारी दिली गेलेली आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही प्रचार करतोय असा दावा माजी पालकमंत्री आणि आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी केलेला आहे।